नमस्कार मित्रांनो, तर परत एकदा द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की HTML टॅग्स कसे वर्क करतात आणि त्याचा कोड पण लिहिला होता. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जे पण HTML शिकायचं असेल तुम्हाला मराठीमध्ये शिकवत आहे मी. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे ते बघूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व करणार आहोत HTML टॅग्स वरती. तर क्वेश्चन्स असा आहे की रिक्रिएट दिस पेज. जे आपल्याला इथे पेज दिलेलं आहे ते आपल्याला रिक्रिएट करायचं आहे विथ द हेल्प ऑफ HTML. तर HTML चा कोड लिहून आपल्याला हे पेज बनवायचं आहे. तर आपल्याला यामध्ये काय काय दिसत आहे, द विजय अकॅडमी दिसत आहे. हे टॅग्स यूज करून आपल्याला बनवायचं आहे. तर मग सगळ्यात आधी आपल्याला हे हेडिंग बनवायचं आहे द विजय अकॅडमीचं. तुम्ही तुमचं पण बनवू शकता असं एक पेज, पण आपण प्रॅक्टिससाठी बघूया. तुम्ही पण माझ्यासोबत कोड लिहा आणि प्रॅक्टिस करा. तर मग द विजय अकॅडमी दिलेलं आहे आपल्याला की हे दिसत आहे आपल्याला H1 टॅगमध्ये दिसत आहे. तर चला प्रिंट करून बघूया त्याला H1 टॅगमध्ये. तर सगळ्यात आधी आपण जाणार आपल्या VS कोडमध्ये. तर हा आहे आपला VS कोड. त्यामध्ये आल्यावर आपल्याला फाईलवरती जायचं आहे. तिथे जाऊन आपल्याला न्यू फाईल क्रिएट करायची आहे, तिला सेव्ह करायचं आहे. आपण तिला सेव्ह करूयात demo.html ने आणि एंटर. तर ती झाली सेव्ह. त्यानंतर HTMLचा आपल्याला बेसिक स्ट्रक्चर आणायचं आहे. त्यासाठी आपण एक्सक्लामेटरी साईन घेणार, तिथे इमिट ॲब्रिव्हिएशनमध्ये क्लिक करणार आणि आपल्याला हे बेसिक स्ट्रक्चर भेटलेलं आहे HTMLचं. तर आपण इथे आपल्या पेजला टायटल देणार. आपल्या पेजचं टायटल असणार आहे डेमो HTML. त्यानंतर हे झालं टायटल. त्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी द विजय अकॅडमी हे H1 टॅगमध्ये प्रिंट करायचं आहे, म्हणून आपण इथे H1 टॅग देणार. एक H1 टॅग क्रिएट करणार. त्यामध्ये आपण लिहिणार द विजय अकॅडमी. तर H1 टॅग दिलेला आहे. आपण सेव्ह करून घ्यायचा आणि इकडे येऊन गो लाईव्ह सर्व्हरवर जाऊन त्याला प्रिंट करायचं. तर इथे आपल्याला दिसत आहे की द विजय अकॅडमी आपण प्रिंट केलेला आहे. तर मग त्यानंतर दुसरं काय प्रिंट करायचं आहे आपण ते बघून घेऊया. त्यानंतर कोर्सेस आणि वेब डेव्हलपमेंट हे आपल्याला एकच टॅगमध्ये दिसत आहे आणि तो टॅग आहे H2. तर H2चा टॅग आहे, त्यामध्ये आपल्याला कोर्सेस आणि वेब डेव्हलपमेंट हे प्रिंट करायचं आहे. तर मग कोर्सेस प्रिंट करूयात आधी. इथे आल्यानंतर आपल्याला H2 टॅग द्यायचा आहे. H2 त्यामध्ये आपल्याला कोर्सेस प्रिंट करायचा आहे. तर कंट्रोल सेव्ह अँड रन केलं. इथे आपल्याला बघा द विजय अकॅडमी आणि त्याच्या खाली कोर्सेस. तर कोर्सेस आलेलं आहे आपलं. त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, हे दोन टॅग बघायचे आहेत. तर या दोन टॅगमध्ये आपल्याला इंजिनिअरिंग मॅथ्स आणि इंजिनिअरिंग मॅथ्स हे आपल्याला सिम्पल दिसतंय. त्यानंतर मॅथ्स 2 आणि मॅथ्स 1 हे आपल्याला थोडंसं बोल्डमध्ये दिसत आहे. तर मग इथे सगळ्यात आधी आपल्याला हे पॅरेग्राफ टॅगमध्ये येईल. तर मग इथे आपल्याला सगळ्यात आधी पॅरेग्राफ टॅग यूज करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला पॅरेग्राफ टॅगच्या मध्ये हे जे आहे मॅथ्स 2 आणि मॅथ्स 1 ते आपल्याला बोल्ड दाखवायचं आहे. मग तिथे आपण बी टॅग यूज करणार, तो बोल्डसाठी यूज करतात. तर मग आपण एकदा हे प्रिंट करून बघूयात. इथे आल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी पी टॅग क्रिएट करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला इंजिनिअरिंग मॅथ्स आणि याच्यानंतर पी टॅगमध्ये आपल्याला बी टॅग द्यायचा आहे. त्यामध्ये आपण लिहिणार मॅथ्स 2 आणि सेम मॅथ्स 1 साठी पण. तर मग इथे पण आपण पी टॅग देणार आहोत. त्यामध्ये इंजिनिअरिंग मॅथ्स आणि त्यामध्ये परत एक बी टॅग आणि त्यामध्ये
मॅथ्स 1, कंट्रोल सेव्ह आणि रन. तर इथे आपल्याकडे जसं दिलेलं होतं तसं सेम प्रिंट झालेलं आहे. इथे इंजिनिअरिंग मॅथ्स 2 आणि इथे इंजिनिअरिंग मॅथ्स 1. त्यानंतर काय क्रिएट करायचं होतं ते बघून घेऊया. त्यानंतर वेब डेव्हलपमेंट हे येईल आपलं H2 टॅगमध्ये. तर H2 टॅगमध्ये वेब डेव्हलपमेंट प्रिंट करायचं आहे. तर इथे यायचं आणि इथे द्यायचा H2 टॅग क्रिएट केला. त्यामध्ये द्यायचं आहे आपल्याला वेब डेव्हलपमेंट, वेब डेव्हलपमेंट आणि इथे सेव्ह आणि रन. इथे आलेलं आहे आपलं वेब डेव्हलपमेंट आणि कोर्सेस हे झालं H2 टॅगमध्ये. त्यानंतर लास्टचं काय दिलेलं होतं आपल्याला, HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट. इथे हे 3 HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट हे सेपरेट लाईनवर प्रिंट आहे. तर मग याला आपण सेपरेट 3 टॅग वापरणार आहोत. तर HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट हे आपल्याला P टॅगमध्ये दिसत आहे. तर इथे आपण सेपरेट 3 P टॅग डिफाईन करणार आहोत आणि त्यामध्ये HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट प्रिंट करणार आहोत. तर मग इथे यायचं, इथे P टॅग क्रिएट करूया. त्यामध्ये आपण लिहिणार HTML. त्यानंतर परत एक P टॅग, त्यामध्ये आपण लिहिणार CSS आणि त्यानंतर परत एक P टॅग, त्यामध्ये आपण लिहिणार जावास्क्रिप्ट आणि सेव्ह अँड रन. तर आपल्याला जसं क्रिएट करायचं होतं तसं तर दिसत आहे मला. तर तसंच आपण बघूया. तर इथे H1 टॅगमध्ये आपल्याला द विजय अकॅडमी दिलेलं होतं. त्यानंतर H2 टॅगमध्ये आपल्याला कोर्सेस आणि वेब डेव्हलपमेंट दिलेलं होतं. त्यानंतर इथे पॅरेग्राफ टॅगमध्ये आपल्याला इंजिनिअरिंग मॅथ्स आणि इंजिनिअरिंग मॅथ्स 2 दिलेलं होतं. तर यामध्ये पण आपल्याला बोल्ड टॅगचा यूज करायचा होता, ते पण आपण केलेलं आहे. त्यानंतर वेब डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट हे प्रिंट करायचं होतं. तर सेम आपल्या क्वेश्चनसारखा आपण पेज तयार केलेला आहे. तर हे झाला आपला एक प्रॅक्टिस क्वेश्चन होता जो आपण सॉल्व केलेला आहे. तर अशा प्रकारे HTMLमध्ये टॅग्सचा यूज करतात. आपल्याला जो पण टेक्स्ट कमी फॉन्टमध्ये किंवा जास्त फॉन्टमध्ये साईजमध्ये लिहायचा असेल तर इथे टॅग्सचा यूज करतो आपण. तर हे झालं आपलं पहिलं एक्झाम्पल. तर हे प्रॅक्टिस एक्झाम्पल होतं मित्रांनो. तर आपण हे सॉल्व केलेलं आहे. तर त्यानंतर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण HTMLचे एलिमेंट्स बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुम्हाला ग्रुपची लिंक दिलेली असेल, व्हॉट्सअपचा ग्रुप किंवा चॅनल असेल ते जॉईन करून घ्या आणि तिथे तुम्हाला सगळे अपडेट वगैरे, नोट्स वगैरे सगळं मिळेल. तर थँक्यू मित्रांनो, थँक्यू.